जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनल वरती। तर मित्रांनो, आज आपण जाणार आहे दिवे घाट मध्ये संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी पुण्यातून सासवड या ठिकाणी जाणार आहे। तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दिवे घाटातून कशा प्रकारे वरती सासवड मार्गे जाते हे आपण आपल्या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे। तर आपला व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि आपला जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच एक लाईक करा। आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण यासाठी। तर आपण जाऊया आता दिवे घाट मध्ये। ज्ञानेश्वर महाराज की, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज की। माऊली 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 या ठिकाणी वडकीच्या या पावन भूमीमध्ये कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी रथाचं आगमन झाले। वडकी ग्रामस्थांच्या वतीनं, ग्रामपंचायत वडकीच्या वतीनं आलेल्या सर्व वारकरी बांधवांचं सहर्षाचं स्वागत। या ठिकाणी पुरंदर हवेलीचे कार्यक्षम आमदार आदरणीय संजयजी जगताप, वडकी गावच्या सरपंच हंसाबाई साबळे, तहसीलदार साहेब, प्राण साहेब, गट विकास अधिकारी शिव साहेब या सर्वांच्या हस्ते या ठिकाणी माऊलींची या ठिकाणी आरती होईल। त्यानंतर दर्शन रांगेला सुरुवात होईल।
कृपया लहान मुलांना सर्वांनी सांभाळायचं. या ठिकाणी प्रचंड गर्दी आहे. लहान मुलांना कोणी सोडायचं नाहीये. याची देवी याची डोळा हा आनंद सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्रभरातून आणि भारतभरातून आलेल्या सर्व वैष्णवजनांचं वडकीच्या या पवित्र भूमीमध्ये सहर्ष असं स्वागत. चला सर्वांनी जयघोष करायचा. माऊली 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 माऊली. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज की. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज की. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज की. माऊली 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 माऊली. या ठिकाणी माऊलींच्या पालखीचं आगमन झालं. ग्रामस्थांना विनंती आहे सर्वांनी सहकार्य करायचं.